भारतामध्ये अनेक शक्तिपीठ आहेत. त्यापैकी पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तिमान व महान असे पीठ आहे. कुठल्याही मानवाच्या जीवनाची दिशा बदलणारे असे हे एकमेव शक्तिपीठ गोदावरी जिल्ह्यात आंध्र प्रदेशमध्ये समालकोटहून 12 किलोमीटर दूर असलेले एक अति लहानसे गाव आहे. सन 1320 साली श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीच्या दिवशी अप्पलराज शर्मा व सुमती देवी यांच्या पोटी झाला. गुरुचरित्रानुसार श्रीपाद श्रीवल्लभ हे अत्यंत श्रेष्ठ ब्राह्मण कुळात जन्मले. तेथील ज्योतिषाने त्या बालकाचे वर्णन ज्ञानी, तपस्वी, दीक्षाकर्ता गुरु असे केले. मुलाचे नाव श्रीपाद असे ठेवले. बालपणापासूनच त्यांनी असामान्य गुण दाखवले. त्यांचा स्वभाव शांत, गंभीर आणि आध्यात्मिक होता. लहान वयातच त्यांनी आश्चर्यकारक चमत्कार केले आणि आपले दत्त अवतारत्व सिद्ध केले. 1987 साली भक्तांच्या देणगीतून जागा खरेदी केली व त्या जागेवर सुंदर व डौलदार असे मंदिर म्हणजेच महासंस्थानाची स्थापना केली. सन 1988 साली 22 फेब्रुवारी रोजी श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मस्थानी म्हणजेच श्री बापनार्युलूंच्या घरी श्रीपादांच्या पादुकांची स्थापना झाली. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या अक्षर सत्य ग्रंथात श्रीपादांनी असे सांगितले आहे की जेथे माझा जन्म झाला त्याच जागी माझे पादुका मंदिर होणार व त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीपादांच्या जन्मस्थळी श्रीपादांच्या पादुकांची स्थापना झाली. गुरुचरित्राशी निगडीत हे प्राचीन मंदिर दत्तभक्तांच्या सर्वोच्च यात्रास्थळांपैकी एक आहे. आंध्र प्रदेशाच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात वसलेले पिठापुरम हे दत्त संप्रदायातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक आहे. पिठापूर हे पूर्व काळापासूनच सिद्ध क्षेत्र आहे. दत्तात्रयांचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ या महान आध्यात्मिक विभूतीचे जन्मस्थान म्हणून पिठापूरला दत्तभक्तांच्या हृदयात एक विशेष आणि अद्वितीय स्थान आहे. गुरुचरित्र ग्रंथात पिठापूरचा विस्तृत उल्लेख असल्यामुळे या ग्रंथाचे पारायण करणारे सर्व भाविक पिठापूरला भेट देण्यास उत्सुक असतात. या मंदिरात श्रीपाद श्रीवल्लभांची, श्री दत्तात्रयांची व श्री नृसिंह सरस्वती यांच्या अप्रतिम व तेजस्वी अशा सुंदर मूर्ती आहेत. तसेच मनमोहक व आकर्षणीय अशा काळ्या रंगाच्या श्रीपादांच्या पादुका देखील आहेत. मंदिरातील वातावरण अतिशय आनंददायक व शांतीपूर्ण असे आहे. श्री दत्तात्रयांचे 3 अवतार एकाच ठिकाणी असलेले एकमेव महासंस्थान व आद्यपीठ म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान होय. हे मंदिर पहाटे 5 वाजता उघडते व साधारणतः 7 वाजल्यापासून सर्व विधींची सुरुवात केली जाते. येथे भक्तांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा केल्या जातात. त्यापैकी नित्यसेवा, पालखी सेवा, बिल्वार्चना, तुळशीपत्र व ब्राह्मण भोजन इत्यादी.
साधारण 1 ते 4च्या दरम्यान मंदिर बंद केले जाते. संध्याकाळी 7 वाजल्यानंतर श्रीपादांच्या पालखीच्या 3 प्रदक्षिणा या मंदिराभोवती केल्या जातात. यावेळी सारे वातावरण अगदी प्रफुल्लित व आनंददायी असते. यावेळी भक्तांमार्फत श्रीपादांची भजने तसेच पवित्र व सुखदायक सिद्धमंगल स्तोत्रही म्हटले जाते. या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भक्तांनी स्वच्छ लुंगी व सोवळे नेसणे गरजेचे आहे. पालखी फुलांनी सजवलेली असते व पालखीत श्रीपाद श्रीवल्लभांची सुंदर चांदीची मूर्ती विराजमान असते. अतिशय सुंदर दिव्य मंगल वातावरण त्यावेळीच असते. श्रीमदनंत श्रीविभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्यमृत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. आरती झाल्यावर सर्व भक्तांना श्रीपादांच्या प्रसादाचे वाटप केले जाते व त्यानंतर साधारण रात्री 9 वाजता मंदिर बंद होते. मंदिर सोडून जाताना डोळे अक्षरशः पाणावतात व श्रीपादांना पुन्हा येण्याचे आश्वासन देऊनच भक्त या स्थानाचा निरोप घेतात. येथे दर्शन घेणे म्हणजे थेट दत्तात्रेयांच्या जन्मस्थानाला स्पर्श करण्यासारखे आहे. अनेक भाविक येथे येऊन भावविभोर होऊन घरी परततात. हे दत्तात्रेय, जसे आपण 24 गुणगुरू केले तसेच सर्वात उत्तम गुण ग्रहण करण्याची वृत्ती सर्व दत्त भक्तांना प्राप्त व्हावी हीच आपल्या चरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.